छोट्या मालकाची मुलाखत घेणार आहोत, ज्याने आता ह्यावर्षी फर्स्ट टाईमच स्पर्धेला बैल आणलेले आहेत. मला जरा तू नाव सांगशील? माझं नाव आर्यन गजानन खेडेकर. कुठल्या नावाने बैल पळवणार आहे आता? आई सुकायदेवी कापसाळ. कापसाळमध्ये. आता आलाच कुठून? कापसाळ म्हणून. बैलांची नावं कशी सांगशील मला? ह्याचं नाव आहे शंभू हां. आणि त्याचं नाव आहे पिंट्या. शंभूनी पिंट्या घेऊन आला आहे. ओके. आज यावर्षी किती वेळा तू स्पर्धेला आलेला आहे? फर्स्ट टाईम. फर्स्ट टाईम तू आवड म्हणून तर स्पर्धेला आलेला आहे. हो. ओके. बैलांचा स्वभाव कसा सांगशील? प्रेमळ एकदम शांत. दोन्हींचा स्वभाव शांत आहे. ओके. तू बैलांवरती किती प्रेम करतोस तर सांगशील? आपण पाहू शकतो त्या हसण्यावरूनच आपण अंदाज लावू शकतो की किती प्रेम करतो तो. आज किती जोड आणलेस तू सांगशील मला? एकच जोडी घेऊन आलेला आहे. ओके. तुला पुढील भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि त्याच्याबरोबरही सगळे त्याचे साथीदार आलेले आहेत. तर तुझं नाव कसं? ओके. इकडे दादा ऐकायला. तुझं नाव कसं? रोहित कांबळी. तुमचं नाव? रोहित गायकर. आणि तुमचं नाव? खेडेकर. हे बघा सगळे त्याचे साथीदार आलेले आहेत त्याला मदत करण्यासाठी. आपल्या सगळ्यांना पुढील भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आलात कुठून मला सांगा जरा? केरशेदवरून आलात. आपल्या बैलांची मला जरा नाव सांगशील? ओमकार. ओके. आणि तो बच्चा. ओके. आज किती जोड्या आणलेल्या आहेत? दोन जोड्या. दुसरी जोडी तिकडे आहे का? ओके. बैलांचा स्वभाव कसा आहे मला सांगशील? हा मारकोट आहे आणि तो जरा हां दोघांचा स्वभाव सेम आहे. ओके. तुम्ही त्याची काळजी कशी घेता? काळजी म्हणजे काय असतं नदीवर पवायला. ओके. ओके. आतापर्यंत आपली जोडी किती वेळा गुलाबात आलेली आहे का सांगशील मला? नवीन जोडी पहिली आलेली आहे. आणि ती जोडी? ओके. म्हणजे गुलाबात नेहमी असते. ओके. आपल्याला पुढील भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. मला जरा सांगाल की आपण कुठून आलात? निवळीतून. आपल्या बैलजोडींची नावं कुठल्या नावाने पळवता? आई पाहुणाई सोन्या निवळी. ओके. मला जरा बैलांची नावं सांगाल? थैमान आणि पप्प्या. ह्याचं नाव कसं? आजच्या मैदानासाठी पप्पे आणलेला आहे. हां. थैमान आणलेला आहे. थैमान आणि पप्पे असे दोन बैलांची नावं आहेत. बैलांचा स्वभाव कसा आहे? प्रेमळ आहे दोघांचा पण शांत आहे. ओके. तुम्ही त्यांची काळजी कशी घेता? काळजी घेता. ओके. त्यांच्यावर तुम्ही प्रेम किती करता? जेव्हा प्रेम करतो. ओके. आतापर्यंत तुम्ही नांगरणीचं जेव्हा आणता की छकड्याला पण नेता बैल? ओके. मला सांगाल की आपली जोडी किती वेळा आतापर्यंत गुलाला झालेली आहे? ओके. म्हणजे कायमस्वरूपी नंबरामध्ये गुलालामध्ये असते. ओके. आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मला जरा तुमचं नाव सांगाल? अक्षय सीताराम आदावडे. आपण आलात कुठून? ओसऱ्यातून. मला जरा बैलांची नावं सांगाल? अर्जुन शंभू. अर्जुन कुठला? ह्याचं नाव अर्जुन. हा शंभू आणि हा अर्जुन. आपण पाहू शकता दोन्ही बैल एक रंगीन एक शिंगी बैल आहेत. मला जरा बैलांचा स्वभाव कसा सांगाल? जुलै. दोन्ही बैल जुळे आहेत. त्याचा स्वभाव कसा आहे? मारका स्वभाव आहे की शांत आहे? रागीट आहे. दोघांचा पण रागीट आहे. मग त्याच्या घरी कसं काय जोपासना करतात? ते काय मारणं बिरणं काय नाही करत. हां. घरच्यांसाठी काय करत नाही? काय जर बाहेरचा कोण असेल तर फक्त मारताय. ओके. आणि दोन्ही घरच्या गायीची आहेत की? नाही घरच्या गायचे. दोन्ही पण घरीच सांभाळलेले आहेत. पण पाहू शकता दोन्ही बैल आहेत ते घरचे सांभाळलेले आहेत. तुम्ही ठेवण पण बघू शकता. मला जरा सांगा की आपण आपल्या बैलांवरती किती प्रेम करता? बैलांना लय प्रेम करतात. ओके. आणि आपण छकड्यासाठी आणि नांगरणीसाठी दोन्हीसाठी नेता की? दोन्ही छकड्याला पण नांगरणीला पण. आणि शेतीसाठी वापरता की? शेतीसाठी पण. शेतीसाठी म्हणजे ती आपण शेतीची कामं करून त्यांना याच्यासाठी वापरता. सांगाल की आपण किती वर्ष नांगरणी स्पर्धेमध्ये सहभागी घेत आहे? पहिलाच वर्ष. आज पहिलाच वर्ष आहे. आणि हा पहिलाच मैदान आहे की? ओके. हा पहिल्या मैदानाला. आणि आपल्याला पहिल्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा. सांगाल की आपण आपल्या बैलांची काळजी किती घेता? पोटच्या पोराप्रमाणे आपण त्यांची काळजी घेता. ओके. आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आपलं पहिलंच मैदान आहे. आपल्याला त्याला परमेश्वराचरणी आशीर्वाद घेऊया की आपला नेहमी आपल्या बैलजोडी गुलालात राहो. आज नांगरणी स्पर्धेला आलाय. नाव कसं मला सांगशील? तू आलास कुठून? कुठून? तुला नांगरणी स्पर्धा आवडते काय? मला जोडी घेऊन आलायस की एकटा असंच बघायला आलायस? आज बघा जोडी घेऊन आलेला आहे. आणि सुंदर असं आपण पाहू शकता. एक आवड म्हणून तो आलेला. तुझं नाव कसं होतं? माझं सुजय संभाजी कोदारे. तू आलास कुठून? मी पण निवळीतून. निवळीतून आलेलं आहे बघा जोडी. नमस्कार.
मला जरा आपलं नाव सांगाल. सुनील गणपत वडोलकर, आपलं गाव कुठलं. कापरे. आपण कापरेतून आलेले आहात. हा, कापरे लाखनवाडी. ओके. मला जरा बैलांची नावं सांगाल. बैलाचा याचा शंभू, अच्छा. त्याचा चिक्या. ह्याचं नाव शंभू हा. आणि चिक्या निर्गोली. तिकडं बांधलेलं आहे काय. ओके 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 निर्गोलचा चिके. ओके. बैलाचा स्वभाव कसा आहे मला सांगा जरा. बाबा एकदम असं शांत आहे, पण हा. मैदानात गेला ना हा. एकदम रागट आहे. रागट आहे. म्हणजे पब्लिक बघितलं की थोडा रागिष्ट होतो. त्यांचा तुम्ही त्यांना नांगरीसाठी पण करता आणि छकड्यासाठी करता की कसं काय मला सांगा जरा. शेती पण हां. आणि नांगरणी पण. नांगरणीने शेती दोन्ही कामं करता, छकड्यासाठी नेत नाही. नाही. ओके. आतापर्यंत किती वर्ष आपण या क्षेत्रामध्ये. 5 वर्ष. 5 वर्ष आली आहे. आत्ता मला सांगाल की आपली जोडी किती वेळा गुलालात आलेली आहे. गुलाला 4 वेळा आलेला. म्हणजे नेहमी कंटिन्यू गुलालामध्ये असते दरवर्षी. ओके. आपण किती आपल्या बैलांवरती प्रेम करता सांगाल. मुलांसारखा प्रेम करतो. मुलांसारखं खाणं त्यांना जे माणसांना पण घालतो तसं मुलांना पण आम्ही काय घालतो. ओके. त्यांचा स्वभाव कसा आहे. स्वभाव चांगला, मुलांसारखा स्वभाव आहे. आणि त्याला कसे राखतो सांभाळतो. हां. मग आम्ही जसं घालतो त्यात घुसोल, त्यांना अंगोली बिंगोली, त्यांना बसायला मॅट बीट सर्व आम्ही टाकतो. बरोबर. हां. मग घरचं त्याची व्यवस्था कोण बघतं. मुलं हां. मुलं आणि आमच्या घरी माणसं आहेत ते आम्ही कामाला असतो. आई वडील आहेत. वडील आहे आणि मालकीन. मालकीन वहिनी. हां. वहिनी वगैरे सगळे ते म्हणजे घरच्या लेडीज वगैरे सगळ्या ते करतात. पोरांवर व्यवहार पोरांवर बैलांचा असतो आमचा. ओके. मला सांगाल की आता मला सांगा की जर एखाद्या मैदानात जर आपली जोडी गुलालात नाही बसली तर आपलं काय मत असतं मला सांगा जरा. ह्या मैदानात जर नंबर पुढच्या मैदानामध्ये नक्की नंबर येणार आपल्याला एवढं आहे. पण असं आहे बैल माझे खचून जातात. ओके. त्यांना माहिती आहे तर पुढच्या मैदानाला नंबर 100% काढणार. नंबर नाही आला तर नाराज होऊन जातो. ओके. बरोबर. ते पुढच्या त्या मैदानामध्ये त्याच जोशाने तयारी करतो. कारण का माझा दुसरा बैल आहे याच्या जोडीचा तो अजून वय झालेला आहे. बरोबर, 22 वर्ष बरोबर. माझ्या गेलेला हां. आहे. तर पुढच्या मैदानाला मी घेऊन येणार त्याला. बरोबर. कारण 1-2 फेरे त्याला मी दाखवणार. बरोबर बरोबर. तर आपल्याला पुढील साऱ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि ही अशी शेतीची नांगरणी स्पर्धा ही परंपरा अशीच अविरतपणे अबाधित राहो. ओके. नमस्कार. मला जर आपलं नाव सांगाल. माझं नाव अक्षत लांबुर्गे. ओके. तू आलास कुठे होता. चिपळूण पिंपळीमधून. चिपळूण पिंपळीमधून. आपलं कोणत्या नावाने जोडी पळवता. आई शिकायची प्रसन्न पिंपळी खुर्द. पिंपळी खुर्द. आपल्या बैलांची मला जरा नाव सांगशील. त्याचं नाव शत्रू ओके. आणि त्याचं नाव चेतक. हा शत्रू आणि याचं नाव चेतक. चेतक आज किती जोड्या आणलेल्या आहेत. एकच जोड्या आणलेल्या. एक जोडी आणलेली आहे. बैलांचा स्वभाव कसा आहे. एकदम शांत स्वभावाचे दोन्ही पण. दोन्हीचा स्वभाव एकदम शांत आहे. म्हणजे घरचे वगैरे सगळं त्या बैलांचं करतात, खाणं पाणी वगैरे सगळं लहान करतात. मुलं सगळं असतं. ओके. मला जरा सांगशील की तू बैलांवरती प्रेम किती करतोस. मी जसा मित्रावरती प्रेम करतो तसंच बैलावरती प्रेम करतो. ओके. अगदी पोटाच्या गळ्यासारखी त्यांना जपतो. ओके. आतापर्यंत आपली जोडी किती वेळा गुलालात आलेली आहे. कंटिन्यू गुलालातच आहे. गुलालामध्ये कंटिन्यू चालूच असतं. गुलालात बैल आपले छकड्यासाठी वापरतोस की फक्त नांगरीसाठी. छकड्याटे आणि दोन्ही साईडने. तुला छकड्यामध्ये आणि नांगरमध्ये कुठला प्रकार आवडतो. जास्त करून छकड्यात आवडतं. ओके. पण आपली मजा म्हणून आपण नांगरणी करतोय. ओके. त्यांना शेतीसाठी पण वापरतोस की फक्त स्वतःसाठी वापरतो बैला. शेती पण करतात ते. शेती पण कामं करून ही सगळे करतात. शांत एकदम सगळं करतात. ओके. आपल्याला पुढील भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि एक माझा शेवटचा प्रश्न. जर एखाद्या मैदानामध्ये गुलाल मिळाला नाही तर आपलं काय रिॲक्शन असते. काय नाही, आपल्या बैल कंटिन्यू गुलाबात असतो. एक मैदान गेला वाया चालतं. ओके. एवढं काय जास्त रिस्क घ्यायची नाही. ओके. आणि त्या जोशाने आपण पुढच्या मैदानाची तयारी करायची. ओके. थँक्यू. धन्यवाद. नमस्कार. मला जर आपलं गाव सांगू शकाल. तुम्ही आलात कुठून. शिरळ बोरवाडी. शिरळ भुवडमधून वाडीमधून तुम्ही आलेले आहात. आपल्या जोडीचं नाव सांगाल मला. आई सुकायची आणि काही शिरळ केशव सोनुकुळे. ह्या नावाची जोडी आपण पळवता. मला जरा बैलांची नावं सांगा जरा. हा शंभू. हा शंभू. ओके. आणि हा सम्राट. हा सम्राट. राया. हां. हा इकडे राय आहे. अजून एक दुसरा बैल. दुसरी आहे तो दुसऱ्या साईडला बांधलेला आहे. मला जरा सांगाल की बैलांचा स्वभाव कसा आहे. पहिला स्वभाव म्हणजे हा एकदम शांत बैल. कोणीही न्यावा हां. कसंही नाही. ओके. शांत एकदम मारायला नाही काय नाही. ओके. बैलाचा स्वभाव एकदम शांत आहे. फक्त आवाजावर बैल पळणार. हां. हाक माराचा बैल पळत. बैल पळवतो कोण. बैल पळवतो तो मयूर घडशी म्हणून आहे आमचा मित्र आहे. हां. तो बैल पळवतो. मला सांगशील की तुम्ही बैलांची काळजी कशी घेता. बैलांची काळजी म्हणजे सकाळ संध्याकाळ आम्ही दररोजचं त्यांना रुटीनला चालवतो. ओके. सकाळी नाही तर संध्याकाळी कंटिन्यू ओके. चालणं आहेच, व्यायाम आहेच. त्याला म्हणजे शेतीच्या कामाला झोपायचे. ओके. म्हणजे शेतीची कामं करून तुम्ही नांगरणी स्पर्धा करता. तुम्ही छकड्याला पण पळवता. ओके. आतापर्यंत किती वेळा आपली जोडी गुलालात आलेली आहे. 20 एक गुलाल घेतले. म्हणजे आपल्या रेग्युलर कंटिन्यू गुलाल चालू असतात.
आणि ह्या क्षेत्रामध्ये आपण किती वर्ष आहात? 2-3 वर्ष. 2-3 वर्ष कंटिन्यू चालू आहेत. ओके. जय रवींद्र एलवंडे. एलवंडे. ओके. तू नांगरी स्पर्धा तुला आवडते काय? हो. आता किती वेळा तू नांगरी स्पर्धेला आली आहेस? ते बैल असतं. नक्कीच प्रत्येक स्पर्धेला जातोस. ओके. बघा छोटा शेतकरी पण आलेला आहे इथे. हा तुमच्याबरोबर आलेला आहे ना? हो माझ्याबरोबर. मला जर सांगा की त्या बैलाची किती आवड आहे ती? हा सकाळी उठला तरी वाड्यात असतो. ओके. काका बैल घेऊन चल. हां. सकाळी संध्याकाळी शाळेत ना आला तरी कंटिन्यू काका चल. म्हणजे बैलांवरचं प्रेम. दिला तरी हा बैलाला पण तो एकटा घेऊन फिरून आणतो. ओके. म्हणजे बैलांवरचं प्रेम ते खूप आहे आवड त्याला. आहे त्याला. ओके. एकटा तरी घेऊन जाणार. ओके. मला सांगाल की आपण आपल्या बैलांवरती किती प्रेम करता? एकदम माझा भाऊ असा भावाबरोबर. प्रमाणित करतो. ओके. जेणेकरून त्याच्या जवळ गेला तरी काही टेन्शन नाही. ओके. सकाळ संध्याकाळ रुटीन त्यांचं चालूच असतं. ओके. आपल्याला पुढील भावी वाटचालीसाठी रोहित बारे या यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा आणि अशीच आपली भरभराट होत जावो. जॅकी. हे बघा हे इकडे यांची जॅकी आहे. तुला अनुभव कसा असतो बैल पळवण्याबरोबर सांगतील मला जरा? चांगलं आहे म्हणजे पहिल्याचा स्वभाव कसा आहे पळताना? पाळताना म्हणजे चांगलं आहे, एकदम मस्त. एकदम लाईनमध्ये पळणार. त्याला काही हाकाची गरजच नाही लागत. हां फक्त हाक द्यायचं फक्त त्याला. एवढंच गरज आहे. ओके. टर्निंग वर फिरणार हां काही गरज नाही लागत फिरवायची का पुढे पोरं लावायची हा. पण गरज नाही लागत बैलांना. ते बरोबर त्या झेंड्याला पळण्याबरोबर पळतात ते. हा झेंड्याच्या कडेने हा पद्धतशीर जातो. ओके. आणि हा बाहेरून बैल येतो. हा बाहेरून पळतो आणि हा इकडं. ओके. आणि हा आतून पळतो. झेंड्याचं हे आहे. झेंडा ओके. नमस्कार. मला जरा आपलं नाव सांगाल? बंटी सावंत जामसून. ओके. आपली ही जोडी आता कोणत्या नावाने पळते? बैरी बंटीचा राजू लाड या नावानं पाळणार आहे. ओके. राजू लाड या नावाने या जोडी पळवणार आहात. मला जरा बैलांचे नाव सांगाल? त्याचं नाव सोन्या, त्याचं नाव लक्ष. हा सोन आणि तो लक्षा. म्हणजे आता घाटीमधून पळणार आहे की गावठीमधून? घाटीमधून पाळणार आहे. घाटीमधून पळणार आहे. मला जरा बैलांचा स्वभाव कसा सांगाल? त्याचा शांत स्वभाव आहे एकदम. एकदम शांत. आणि त्याचा त्याचा यांनी चकड्याची बरीच गुलाल केली आहे. केले आहेत. ओके. आतापर्यंत किती वर्ष नांगरीमध्ये गुलालात आता आहे? आणि आज याला पहिल्यांदा नागराला झुकणार आहे. ओके. म्हणजे नांगरीमध्ये फर्स्ट टाइम आलेली First time आहे. आम्ही खेकड्यामध्ये नेहमी गुलालामध्ये असतो. चकड्यामध्ये नेहमी गुलाल होता. ओके. त्याचा स्वभाव कसा आहे? शांत स्वभावाचा आहे. दोन्ही बैलांचा स्वभाव शांत आहे. दोन्ही बैलांचा स्वभाव शांत. ओके. जर एखाद्या मैदानामध्ये गुलाल नाही मिळाला तर आपलं काय अनुभव असतो? नाही काय नाही, आम्ही बैलावर कायम खुश असतो. ओके. आम्हाला एवढंच महत्वाचं आहे की आमचा बैल नेहमी पळतो. ओके. आणि पुढच्या मैदानासाठी त्याच जोशने तयारी करता. हा, त्या दिवशी आम्ही नेहमी तयारी करतो. ओके. आपल्याला पुढील भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. Thank you. आणि अशीच शेतकऱ्यांनी मोठमोठ्या स्पर्धा घ्याव्यात ही आपल्या ईश्वरच्यांनी प्रार्थना. शंकर बैल आपल्या मित्राचाच बैल आहे तो. आता मित्र कुठं गायब झाला कोणाच ठाऊक. बघूया आपण भेटूया त्या भेटतोय काय. आणि सुंदर अशी त्याला ठेवण आहे त्याची. आपण पाहू शकता बैलाचा स्वभाव बघा किती रागिष्ट आहे. त्याचप्रमाणे तो पळण्याची ताकदही तेवढी त्याची आहे. नमस्कार. मला जरा तुझं नाव सांगशील? नाव वेदांत नंदकुमार बांद्रे. नाव कसं म्हणालास? वेदांत नंदकुमार बांद्रे, आलास कुठून? नारद तिरकी. नारळ किती आज जोड्या किती आणलेस तू? आज 2 जोडे आहेत. 2 जोड्या आणलेल्या आहेत ना. बैलांचे जरा नाव सांगशील मला? हा एक शंकर आहे, हा इकडे शंकर आहे. इकडे बुलेट आहे. हा इकडे बुलेट आहे. आज 2 आणि दुसरे 2. ते दुसरे पेरेकर आहे. ओके. असे 4 आज 2 जोड्या घेऊन आलेले आहेत. तू दोन्ही आपल्या बैल आहेत ते नांगरणीसाठी पण वापरतो आणि छकड्यासाठी वापर कसं सांगशील मला जरा? दोन्ही याला वापरतो. दोन्ही याला तू हे करतोस. आतापर्यंत आपली जोडी किती वेळा गुलाला झालेली आहे? बरेच याला गुलाल आता जोडी. ओके. नेहमी आपली जोडी गुलालात असते. ओके. मला सांगशील का जरा आता तू आपल्या बैलाचं प्रेम किती करतोस? एखाद्या भावासारखा मित्रासारखा प्रेम करतो ते. ओके. आणि त्यांचा स्वभाव कसा आहे? स्वभाव एकदम भारी आहे. हां शांत स्वभाव आहे. हा, शांत. म्हणजे घरचे वगैरे सगळे त्याला हे करतात. ओके. तू आता काय करतो सध्या? शिक्षण घेतोस की? सध्या मी कॉलेजला असतो. हां. त्याविषयी शर्यत असतात त्यावेळी मी सुट्टीला येतो. ओके. सुट्टी असेल तेव्हा तू इकडे ह्याच्यासाठी येतोस. ओके. मला शेवटचा प्रश्न आहे. जेव्हा आपला जोडी मैदानात गुलालामध्ये येत नाही तेव्हा तुझं काय रिॲक्शन असतं? तेव्हा मग असं वाटतं पहिल्यांदाच हे झालं असं. ओके. आणि ते पुन्हा त्या जोशने तयारी करतोस. हां, ओके. अजून तयारी करतो जोरात. ओके. की आपल्याला जोडी कशी गुलालात बसेल. ओके. तुला पुढील भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. हां.